कर्क राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. सोशिकतेला मिळणार नशिबाची साथ. आता संघर्षाचा काळ संपणार. कर्क राशीच्या जातकांनो गेल्या अनेक महिन्यांपासून मनावर असलेलं सुप्त दडपण, कुटुंबाची काळजी आणि सगळं काही असूनही आतून एकटेपणा वाटणं हा अनुभव तुम्ही घेतला असेल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एका अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे आणि विखुरलेलं आयुष्य पुन्हा नव्याने साधणार आहे. तर 9 ऑगस्टला तुमच्याच राशीत प्रथम स्थानात बसलेल्या सगळ्यात शुभ अशा उच्चीच्या गुरुदेवांचा उदय हा होत आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या धनस्थानात म्हणजे तुमच्या स्वराशीत येत आहेत. तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्यात आता एक दैदिप्यमान पर्वाची सुरुवात मात्र नक्की होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील चौथी म्हणजे जलतत्वाची आणि चंद्रमालक असलेली संवेदनशील रास आहात. तुमचा मूळचा स्वभाव कसा आहे? अत्यंत दयाळू, काळजीवाहू, भावनिक, कुटुंबासाठी आणि जवळच्या माणसांसाठी काहीही करण्याची तयारी असलेला, उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि तीव्र अंतर्ज्ञान वापरत तुमच्यात आहे. म्हणून कडक पण आतून अत्यंत मऊ आणि प्रेमळ स्वभाव. तुमचं मन हेच तुमचं वर्चस्व आहे आणि तुमचा हाच इतरांना समजून घेण्याचा स्वभाव या महिन्यात तुम्हाला लोकांचं प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे, भावनांना जेव्हा आत्मविश्वासाची आणि संयमाची जोड मिळते तेव्हा जगातील कोणतीही कठीण परिस्थिती तुम्हाला नमवू शकत नाही. या महत्वाच्या पॉवर वर्ड आहे सुरक्षितता. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण 9 ऑगस्टला तुमच्याच राशीत प्रथम स्थानात बसलेल्या उच्चीच्या गुरुचा उदय हा होत आहे. हा उदय तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या बुद्धीला आणि भाग्याला एका रात्रीत नवीन चकाकी देणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला कमेंट करायला विसरू नका. या महिन्यात 5 चुका अवश्य टाळा. 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या 12व्या स्थानात जात असल्याने विनाकारण कोर्ट कचेरीच्या वाद ओढवून घेऊ नका किंवा रात्रीचे प्रवास हे शक्यतो तुम्ही टाळा. 9 ऑगस्ट पासून शुक्र ग्रह तुमचा 3ऱ्या घरात नीच राशीत जात असल्याने शेजाऱ्यांशी किंवा लहान भावंडांशी क्षुल्लक गोष्टीवरून वाद टाळा. 18 ऑगस्ट बुध अस्त होणार असल्याने पैशाच्या गुंतवणुकीचे व्यवहार अत्यंत सावधगिरीने करा. अतिसंवेदनशील बनून कोणाच्याही बोलण्याचा मनाला विनाकारण त्रास करून घेऊ नका. आणि 5वं आणि शेवटचं, आरोग्याकडे विशेषतः उष्णतेकडे, डोळ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानात सूर्य हा 17 ऑगस्टला तुमच्याच घरात स्वराशीत येत आहे. त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक बाजू कमालीची वाढणार आहे. अडकलेले पैसे कौटुंबिक प्रभावाने परत मिळतील. बुध 5 ऑगस्टला कर्क राशीत जाणार आहे आणि 22 ऑगस्टला सिंह राशीत जाणार आहे. अर्थात 5 ऑगस्टला तुमच्या राशीत आणि 22 ऑगस्टला तुमच्या धनस्थानात जाणार आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने बोलताना कुटुंबात गोडवा ठेवा. जिथे शब्दांपेक्षा जास्त आदर असतो तिथे लक्ष्मीचं वास्तव्य हे कायम राहतं. 1 ऑगस्टला शुक्र तुमच्या 3ऱ्या घरात नीच राशीत प्रवेश करत आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या कष्टांचं फळ मिळायला सुरुवात झायला थोडा उशीर वाटू शकतो. प्रवासाचे योग येतील. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सांभाळा. 5 ऑगस्ट नंतर बुधाचं पाठबळ तुम्हाला मिळाल्यामुळे तुमच्यात प्रयत्नांना मात्र मोठी गती मिळेल. उच्चीच्या गुरुची 5वी अमृत दृष्टी तुमच्या 5व्या घरावर, 7वी दृष्टी तुमच्या 7व्या घरावर आणि 9वी दृष्टी तुमच्या 9व्या घरावर. 4थ्या घराचा स्वामी शुक्र जरी नीच असला तरी देखील राशीतील गुरुचा प्रभावामुळे घर किंवा वास्तू संदर्भात अडकलेले निर्णय 9 ऑगस्ट नंतर मार्गी लागतील. आईच्या तब्येतीची काळजी दूर होईल. तिचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट नंतर बुधवारी स्थिती अभ्यासातील अडथळे दूर करेल. विशेषतः जे विद्यार्थी कला आणि वाणिज्य शाखेत आहेत त्यांना उत्तम यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये 3ऱ्या घरातील नीच व्यक्तीचा शुक्रामुळे संवादात अंतर पडू शकतो. गैरसमज वाढू देऊ नका. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्टचा दिवस वरदान ठरेल. राशीतील गुरुचा उदय विवाह जुळण्यासाठी अत्यंत हुकुमी योग्य निर्णय आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कर्क राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता किंवा
त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा बुद्धीपेक्षा हृदयाचं ऐकणं तुम्हाला जास्त आवडतं का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आपण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने 2 ऑगस्ट नंतर मंगळ 12व्या घरात जात असल्याने डोळ्यांचे विकार, उष्णता आणि झोपेची समस्याही तुम्हाला जाणवू शकते. प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. शरीर साथ देईल तरच मनाचे संकल्प आपल्याला पूर्ण करता येतील. 9 ऑगस्टला गुरुदेवांचा उदय होत असल्यामुळे 9 ऑगस्ट पासून किंवा कर्जाच्या विळख्यात बाहेर पडण्याचे मार्ग अचानक मोकळे होतील. कोर्टाच्या कामाला सकारात्मक वळण मिळेल. 17 ऑगस्टला धनस्थानात येणारे सूर्यदेव आणि कर्मेश मंगळाचे 12व्या स्थानातील गोचर नोकरी करणाऱ्यांना परदोषाशी संबंधित आणि मोठ्या कंपन्यांमधून संधी मिळवून देईल, बदल करून देईल. इच्छानिरींसाठी महिन्याचा उत्तरार्ध उत्तम आहे. व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतरचा काळ हा नवीन असणार आहे. नवीन गुंतवणूक आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, महाभारतातील माता कुंतीचा स्वभाव आठवा. त्यांनी संपूर्ण आयुष्य अत्यंत सुशिकतेने आणि कौटुंबिक काळजीपोटी व्यतीत केलं, पण कधीही आपला धर्म आणि वात्सल्य सोडले नाही. शेवटी याच राशी कुंती मोतीसारखा मातृत्वाचा आणि राशीतील गुरुचा उदय तुमच्या याच सुशिकतेचं चीज करणार आहे. प्रिय भगिनींनो, 1 ऑगस्ट पासून शुक्र नीच राशीत जात असल्याने अर्थातच कन्या राशीत जात असलेल्या हार्मोन्सच्या समस्या आणि त्वचेचे विकार जाणून घेऊया. आरोग्याची काळजी घ्या. 17 ऑगस्ट नंतर कुटुंबात तुमचं स्थान हे अत्यंत आदर्शाने घेतले जाईल. तुमच्या सल्ल्यांना मोठं महत्त्व. 12व्या घरातील मंगळामुळे ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब किंवा पायाचे दुखणे जाणवू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करावी. गुरूंच्या उदयामुळे आध्यात्मिक प्रगती देखील तुमची उत्तम होणार आहे. ऑगस्ट 2026 मधील सर्वात मोठे शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला तुमच्याच राशीत पहिल्या घरात होणारा उच्चेच्या गुरुदेवांचा उदय आणि 17 ऑगस्टला सूर्यदेवांचा दुसऱ्या घरात होणारं स्वराशीत आगमन. हा काळ तुमच्या जीवनातील संभ्रमाचं जाळं तोडून टाकेल. बुधक जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा कर्क राशीच्या लग्नस्थानात प्रथम स्थानात गुरुदेव व कर्क राशीत उच्चेचे होऊन उदित होतात तेव्हा पंचमहापुरुष योगायोग, हंस महापुरुष योग अत्यंत बलवान होतात. ही स्थिती दर्शवते की जातक या महिन्यात आपल्या सात्विकतेने, ज्ञानाने आणि दैविक कृपेने समाजात अत्यंत आदराचं आणि उच्च स्थान प्राप्त करत आहे. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. पहिल्या घरातील उदित गुरु संमती. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही इतरांसाठी खूप केला, आता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. दुसऱ्या घरातील सूर्य सांगतो आर्थिक व्यावहारिक बना. 12व्या घरातील मंगळ सांगतो ऊर्जेचा अपव्यय करा. विनाकारण चिंता करण्यात दिवस घालवू नका. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकली उपयोग करा. म्हणजे ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय क्षेत्र, समुपदेश, हॉटेल किंवा फूड इंडस्ट्री क्षेत्र, फायनान्स क्षेत्रातील जातकांनी 9 ऑगस्टमध्ये मोठे निर्णय घ्यावे आणि यश हमखास मिळेल. दुसऱ्याच्या आनंदाची काळजी घेताना स्वतःचं अस्तित्व विसरू नका, कारण तुम्ही आनंदी असाल तर कुटुंब आनंदी राहील. लाभेश शुक्र जरी नीच असला तरी राशीतील उदित गुरुमुळे तुमची इच्छा पूर्तीला खंड पडणारे आहे. वृषभ राशीच्या माझ्या जातकांना 12व्या घरातील मंगळामुळे परदेश प्रवासाचे किंवा घरातील नोकरीचे स्वप्न पाहण्याचे जातकांचे वचन वेगाने यशस्वी होते. या महिन्यात तुमचा स्कोअर कार्ड पैशाला 10 पैकी चक्क 8.5, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 10, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8. शुभ दिवस 8, 17, 26, 29 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाचे आणि शुभ काम करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट या दिवशी भावनिक निर्णय आणि विनाकारण खर्च हा तुम्हाला टाळायचा आहे. आता यासाठी उपाय. दर सोमवारी शिवपिंडावर कच्चे दूध आणि जल अर्पण करून शिव चालीसा वाचा. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी गरजू लोकांना केळी किंवा पिवळ्या रंगाचं अन्नदान करा. मोती, चंद्रकांत मणी, चांदीचे कपडे किंवा चांदीची चलबलीत थांबेल. मानसिक शांतता लाभेल. कर्क राशीच्या जातकांना लक्षात ठेवा, समुद्राला भरती येण्यापूर्वी पाणी थोडं मागं जातं. ते हरल्याचं लक्षण नाही, तर 9 ऑगस्ट नंतर आयुष्यात अनेक भाग्याची एक मोठी भरती देखील नक्की होणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे मात्र आपल्याच हातात अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीचे
अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.